मित्रांनो, घरामध्ये स्त्रियांनी हे काम केले तर पतीचे भाग्य बदलून जाईल आणि त्यांची संतान नेहमी सुखी राहील. मित्रांनो, स्त्रियांना गृहलक्ष्मी सुद्धा मानले जाते. असे मानले जाते की स्त्रीचे भाग्य चांगले असेल तर त्यामुळे स्त्रीच्या पतीची सुद्धा नशीब बदलून जाते. वास्तुशास्त्रामध्ये याच गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे की स्त्रिया काही गोष्टींचा विशेष काळजी घेतील तर यामुळे त्यांच्या पतीचे तर जीवन बदलेलच, परंतु मुलांच्या जीवनात सुद्धा प्रगती होईल आणि आनंद मिळेल. तर मित्रांनो, बघूया की घरातील स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी आणि आनंदासाठी कसे योगदान करू शकतात. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार स्त्रियांनी अंघोळ वगैरे करूनच सकाळी किचन मध्ये प्रवेश करावा, कारण किचन हे अन्नपूर्णा मातेचे असते आणि जर आपण अंघोळ न करता किचन मध्ये जाऊन स्वयंपाक केला तर यामुळे भरपूर दोष आपल्याला आणि आपल्या परिवाराला लागू शकतात आणि धान्याची कमी सुद्धा होऊ शकते. म्हणून स्त्रियांनी अंघोळ करूनच किचन मध्ये प्रवेश करावा. वास्तुशास्त्रानुसार किचनच्या दिशेची सुद्धा जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका असते. स्वयंपाक करताना स्त्रियांचे तोंड हे नेहमी पूर्व दिशेला असावे. असे असल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि स्त्रियांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. म्हणून गॅस असा ठेवावा की स्वयंपाक करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असेल. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना पहिली चपाती नेहमी गायीसाठी वेगळी काढून ठेवावी. असे मानले जाते की असे केल्याने परिवाराचे दोष, संकट त्या चपाती सोबत घरातून बाहेर जातात. म्हणून नेहमी पहिली चपाती गायीसाठी वेगळी काढावी आणि रोज गायीला ती द्यावी. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेत स्वयंपाक केल्याने अशुभ प्रभाव पडतो. जर तुमचे तोंड स्वयंपाक करताना पूर्व दिशेकडे नसेल तर लक्षात ठेवा की उत्तर दिशेला सुद्धा नसावे. पूर्व दिशा शुभ असते आणि उत्तर दिशा ही अशुभ असते. मित्रांनो, किचनच्या बाजूला कधीही बाथरूम आणि टॉयलेट नसावे. याने राहू केतूचे दोष लागतात. किचन नेहमी शुद्ध आणि पवित्र ठेवावे. किचन मध्ये भंगार, घाण नसावी. नेहमी साफसफाईची काळजी घ्यावी. तर मित्रांनो, या काही गोष्टी आहेत ज्या घरातील स्त्रियांनी पाळायला हव्यात. यामुळे घरातल्या सगळ्या सदस्यांचे भाग्य बदलू शकते. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.